असा कोलिम भरून ठेवतील ना तर तो वर्षभर टिकेल. नमस्कार मंडळी, मी कांचन. तर आज मला भरून ठेवायचा होता कोलिम. त्यासाठी मी कट केलेल्या मिरच्या, अद्रक आणि लसूण घेतला. पण मिरच्या कट करताना माझ्या हाताला खूप आग झाली होती, तरी पण मी बनवलंच. नंतर 3-4 पळ्या मी तेल घेतलं, ते थोडं गरम करून घेतलं आणि थोडं नॉर्मल थंड झाल्याच्यानंतर त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कट केलेल्या मिरच्या टाकून घेतल्या आणि 3-4 चमचे हळद घेतली आणि थोडंसं मीठ टाकायचं. ते टाकून झाल्याच्यानंतर मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये मी कोलिम घेतला आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकला आणि हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. संपूर्ण ते बॅटर सगळा पूर्ण कोलिमला आपण लावून घ्यायचं. पूर्ण हा असं मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये आपण त्याला पॅक करून ठेवायचं, म्हणजे मग तो व्यवस्थित टिकून राहतो. तर आता हा भरून ठेवला मी आणि हा आपण कोलिम फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि जसं आपल्याला यूज करायचं तसं आपण तो थोडा थोडा घेऊन यूज करू शकतो.